रामराम मंडळी, विदर्भाच्या भटकंतीत आपण आत्ता आलेलो आहोत भंडारा जिल्ह्यातील गोंडराजाच्या या किल्ले आंबागडावर। भंडारा जिल्ह्यातील हा किल्ले आंबागड, आंबागडाच्या पायथ्याशी आपल्याला हे हनुमान मंदिर दिसत आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणापासून आपण आंबागडाकडे येऊ शकतो। येताना फक्त गुगल माध्यमाचा वापर न करता फक्त जुना आंबागड टाकून तुम्ही गावात विचारत हनुमान मंदिराचा रस्ता विचारून या ठिकाणी या, कारण दुसरा जो रस्ता सुचवला जातो तो खूप लांबच्या बाजूने आहे। चला तर आपण आता किल्ला चढायला प्रारंभ करूयात। किल्ले आंबागडाच्या पायथ्याशी असणारे हे हनुमान मंदिर, या हनुमान मंदिराच्या शेजारूनच ही वाट आपल्याला किल्ल्याकडे नेते। संपूर्ण असा हा पायरी मार्ग आहे। मंदिरातील ही हनुमानरायाची मूर्ती पाहू शकतो आपण। सुंदर अशी ही मारुतीरायाची मूर्ती। मंदिरात बाहेर येऊन आपण आता या पायरी मार्गाने गड चढायला सुरुवात करू। येथे गोंडराजे भक्त बुलंदशाह उईके यांचे हे छायाचित्र फ्लेक्स स्वरूपात लावलेले आहे। चला तर किल्ले आंबागडाची चढाई आपण आता चालू करूयात। गर्द दाट वनराईतून गेलेला हा पायरी मार्ग ह्या सर्व पायऱ्या चढत आपण सध्या आपल्या या पहिल्या टप्प्यावर आलेलो आहोत। इथून सरळ हा दुसरा मार्ग, दुसऱ्या टप्प्यातला पूर्ण छातीवर असणाऱ्या या पायऱ्या आहेत। चढताना बरीच दमछाक होती, दुपारची वेळ असल्याने घामटाही चांगलाच आलाय। या टप्प्यातून आपण दुसऱ्या टप्प्यात येऊन या पायऱ्या पार करत या ठिकाणी तिसरा टप्पा होतोय। इथूनही सरळ असा हा पायरी मार्ग। आणखी किती वर टप्प्यावर टप्पे आहेत पाहू। किल्ले आंबागडाची दमछाक करणारी पण सुंदर अशी पायरी वाट। भंडारा जिल्ह्यातील आज आपला हा पहिला किल्ला विदर्भ भटकंतीतला सुरू आहे। विदर्भ भटकंतीतले या अगोदरचे आपले व्हिडिओ आणि नंतरचे येणारे सर्व काही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नक्की पहा। आंबागडावर येताना पायरी मार्ग पार करत आपण एका ठिकाणी पोचलेलो आहोत। इथे आपल्याला ही तटबंदी दिसत आहे। साधारण बुरुज असण्याची शक्यता आहे। बुरुज सदृशच हे अवशेष आहेत। चला वर जाऊयात। या बुरुजावरून आपण या बुरुजाच्या भिंतीवर आलेलो आहोत सध्या वरच्या बाजूला। पायरी मार्ग अजून काही संपलेला नाहीये। पाहूयात अजून आपलं किती वेळ चढायत जातोय। मजल दर मजल करत टप्प्यावर टप्पे घेत आपण आत्ता आंबागडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत।
दोन भरभक्कम अशा बुलंद बुरुजांनी महादरवाजा संरक्षित केलेला आहे. दोन मोठ्या आकाराचे बलदंड असे बुरुज. इथे आपल्या आंबागडाबाबत एक माहिती फलक पुरातत्व खात्यातर्फे लावला आहे. किल्ल्याला एकूण 9 बुरुज आहेत. बाले किल्ल्याच्या तटबंदीत 2 बुरुज आहेत. चला किल्ला पाहूयात. गौंड राजा बख्त यांच्या आदेशानुसार त्यांचा शिवनी येथील मुस्लिम सरदार राजा खान याने इसवी सन 1700च्या आसपास या किल्ल्याची उभारणी राजा बख्त यांच्या आदेशाने केली. गौंड राजांच्या नंतर नागपूरकर भोसले यांनी या किल्ल्यावर सत्ता मिळवली आणि त्यांच्या ताब्यात हा किल्ला आला. दोन भक्कम अशा बुरुजांच्या संरक्षणात असलेला हा किल्ले महादरवाजा सध्या महादरवाजावर कुठल्याही प्रकारची आपल्याला शुभचिन्हे आढळत नाहीयेत. पुढे आल्यानंतर या तेवढे आपल्याला दिसत आहेत. नागपूरकर भोसले यांच्या राजवटीत या किल्ल्याचा वापर कैद्यांना ठेवण्यासाठी केला जात असे. या बाजूला आपल्याला ही तटबंदी दिसत आहे. महादरवाज्यातून समोर आल्यानंतर लगेचच हा पाण्याचा मोठा तलाव आपल्याला दिसत आहे. पण सध्या याच्यात पाणी नसल्यामुळे तो कोरडा पडलाय. चला पुढे जाऊन पाहूयात अजून काय काय दिसते. इथे एक आपल्याला हा छोटा हाऊस दिसत आहे. या ठिकाणी किंवा तोफ ठेवण्यासाठीची जागाही असू शकते. त्या बुरुजावरही आपल्याला अशाच प्रकारे ती वास्तू दिसत आहे. गडाच्या तटबंदीच्या तटावरून आपण आता चालत आहोत. तटबंदी ही सुंदर अशा पाकळ्यांनी सुशोभित केलेली अशा तिरप्या दिशेने इथे या म्हणजे आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी आणखी एक बुरुज आहे. त्या बुरुजावरही तोफेसाठी रचलेली वास्तुरचना. खूप चांगल्या स्थितीत आपल्याला या बुरुजावरील तोफांच्या माऱ्याकरता उभारण्यात आलेला हा 2 टप्प्यांमधला
चौथारा. त्यानंतरही इथे एक छोटेखानी हा चौथारा दिसतोय आपल्याला. अशी ही तटबंदी बुरुज दाखवतो तुम्हाला मी. अशा पद्धतीत हा बुरुज आहे. गडाच्या या भागात आपल्याला मोठ्या क्षमतेचा पाण्याचा हौद दिसत आहे. आयताकृती आकारात हा हौद आहे आणि यात उतरण्यासाठी या पायऱ्यांचीही अशी रचना इथे केलेली आहे. बालेकिल्ल्याला जाण्यासाठी या दरवाज्यातून आपण पुढे जाऊयात. एक वाट इकडे गेलेली आहे, पण पूर्ण जंगल माजलेले आहे इथं. या वाटेने आपण वर जाऊया. बालेकिल्ल्यावर येताना पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही मनोऱ्याची वास्तू दिसते. सुंदर अशी वास्तू. येथे एक छोटा हौद आहे. त्या वास्तूत जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गावर हा मनोरा बांधलेला आहे. खालच्या पायऱ्या आता पडझड झालेली आहे. बालेकिल्ल्यावरील या मनोऱ्यासमोर असलेला हा छोटा हौद आणि ह्या मनोऱ्यावर वरच्या बाजूला जी सुंदर अशी नक्षीकाम केलेले आहे त्यात आपण पाहू शकतो कुठल्या तरी प्राण्याचं मुख ते छत पेलण्यासाठी वापरलेलं आहे. अशी रचना केलेली आहे की बाबा ह्या प्राण्यांनी हे छत पेललेलं आहे. कुठल्याही ठिकाणी ते दिसत नाही, फक्त एका ठिकाणी आपल्याला या जागी त्या प्राण्याचं मुख दिसत आहे. नक्की कुठला प्राणी आहे, काय आहे, नक्की सांगता येणार नाही. छोट्या हौदापासून आपण थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला दिसणारी बालेकिल्ल्याची इमारत. या ठिकाणी बरीचशी पडझड झालेली आहे. अशा पद्धतीत काही भिंती पडल्यात. हा छताचा भाग जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे. खाली एक वाट जाते, त्या वाटेने आपण जाऊन पाहू. बालेकिल्ल्यावर जे 2 बुरुज सांगितले होते त्यातील हा एक बुरुज आपल्याला दिसत आहे. या बुरुजाला बऱ्यापैकी पिंपळ नाही, हा वटवृक्ष आहे. वडाच्या झाडाने मिठी मारलेली आहे. बुरुजापासून पुढे आल्यानंतर आपल्याला बालेकिल्ल्याच्या इमारतीची ही एक जागा दिसत आहे आणि आपण आत्ता जिथे उभे आहोत त्या ठिकाणी ही एक महिरपी अशी खिडकीची वास्तू आपल्याला दिसत आहे. बरीचशी बुजलेली आहे, म्हणजे आपण किती उंचावर उभे असू याची आपल्याला कल्पना येईल. हा बालेकिल्ल्यातील महाल असू शकतो. बरीचशी पडझड झालेली आहे त्याची.
इथे आपल्याला ही महालातील रचना दिसून येत आहे. सुंदर नक्षीकाम केलेले या वास्तू. खूप मोठ्या आकाराची बालेकिल्ल्याची भिंत आहे. ह्या बाजूला कदाचित हा चौकोनी बुरुज असू शकेल. पुढे जाऊन पाहूयात. इथे एका भिंतीचे अवशेष दिसत आहेत. वर जाऊन पाहूयात आपण. बालेकिल्ल्यापासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला ही एक वास्तू पाहता येते. या वास्तूत तर हे प्रचंड वृक्ष महाराज स्थायिक झालेत. इथे आपलं आणखीन एक झाड. काय या ठिकाणी एक टाका आपल्याला दिसतोय. गोलाकार आकाराचा आहे आणि इथून पाणी येथे पडण्याची व्यवस्थाही आपल्याला दिसते. नक्की काय असू शकेल सांगता येणार नाही, कारण सगळीच पडझड झालेली. एक भिंतच आहे फक्त काही अंतराची. या ठिकाणापासून थोडं पुढं जसं आपण जाऊ तसं आपल्याला ही भली थोरली अशी गडाची तटबंदी दिसेल. येथे वर एक बुरुज दिसतोय. तो बुरुज पण आपण पाहूयात खाली जाऊन. चला. वरच्या बाजूने उतरून आपण या ठिकाणी इथे आलेलो आहोत. ही एक तटबंदीची मुख्य भिंत दिसत आहे आणि हा समोरचा आपला परिसर. या ठिकाणी जाऊ आपण. सुंदर अशी खोली गडावरची. याही ठिकाणी आपण वरच्या बाजूला जाऊयात. हा एक प्रकारचा बुरुजच आहे आणि बुरुजामध्ये असलेली ही खोली. या ठिकाणाहून आपल्याला हा सुंदर असा घनदाट वनाचा परिसर आणि पलीकडे दिसतंय ते तळ. असा हा चौकोनी आकाराचा बुरुज आहे. अत्यंत घनदाट असा आंबागडाच्या परिघातला जंगलाचा परिसर. परत मागील बाजूस आपण जाताना ही तटबंदी आणि समोर असणारा आयताकृती बुरुज. आंबागडाच्या तटबंदीचं एक वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. तटबंदीवर प्रत्येक ठिकाणी बुरुज असेल, मोक्याच्या जागा असतील, तिथे तोफा ठेवण्यासाठी भरभक्कम असे चौथारे तयार केलेले आहेत. आपण आत्ता येताना काही प्रमाणातून बुरुजावरून फिरत आलेलो. तर अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आपल्याला तोफांसाठी असलेले चौथारे पाहाव्यास मिळालेले आहेत.
आणि हा आपण वरून पाहिलेला आयताकृती बुरुज. समोर हा बालेकिल्ला. तोफेचा चौथारा. इथे एक चौकोनी बुरुज असेल. ही सुंदर अशी बालेकिल्ल्याची इमारत. हा आणखी एक तोफेचा चौथारा. आपल्याला फक्त चौथारे दिसले आहेत, अजून तरी कडाकुडा आपल्याला तोफ आढळून आलेले नाहीये. चला तर मंडळी, भंडाऱ्यातला पहिला किल्ला किल्ले अंबागड त्याची भटकंती आपली पूर्ण झालेली आहे. निघू आता विदर्भातल्या कुठल्या भटकंतीकडे. बघूयात भंडाऱ्यात अजून आपल्याला काय काय पाहता येते. विदर्भातले सगळे व्हिडिओ आपले नक्की पहा आपल्या दख्खन दौलत या चॅनलवर. या अगोदरही आपले काही व्हिडिओ आहेत, पुढे आपले व्हिडिओ येतील. काही नवीन ठिकाणांची माहिती तुम्हाला असेल या आसपासच्या परिसरातली, ती आम्हाला नक्की कळवा. चला भेटूयात पुढच्या भटकंतीत.